संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली। ज्ञानेश्वरीतून संपूर्ण जगाला संदेश देणाऱ्या माऊलींच्या गावात आज अनेक शिक्षण संस्था उभ्या आहेत। वारकरी संप्रदायातील अनेक पिढ्या या संस्थांनी घडवल्यात। यातली एक संस्था म्हणजे श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था। या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे अनेक छोटे छोटे वारकरी माऊलींच्या पायी वारीमध्ये सहभागी झाले। त्यांचे प्रमुख हबप अमोल जाधव आणि छोट्या वारकऱ्यांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत साखळेकर। जय हरी विठ्ठल। मी आता धरमपुरी या ठिकाणी आहे आणि धरमपुरीवरून पालखी हे आज नातेपुते या मुक्कामी असणार आहे माऊलींची। माझ्यासोबत तुम्ही आता बघताय की वारकऱ्यांमधले छोटे वारकरी सगळे आहेत आणि हे सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। रामकृष्ण हरी। तुम्ही कुठून आलात आणि ही सगळी मुलं वारकरी संप्रदायामध्ये कशी काय तुम्ही आणलेली आहेत? रामकृष्ण हरी। आम्ही आळंदीवरून आलेलो आहे। श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील हे सर्व बालगोपाळ मंडळी आहेत आणि या संस्थेमध्ये एक आध्यात्मिक प्लस शाळा करून अध्यात्म अभ्यास ही मूळ विद्यार्थी करत असतात। पण माझी एक संस्थेत असं वेगळा दृष्टिकोन आहे की या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाचा एक वारसा, संतांची मांदियाळी आणि या संतांची जी काही माहिती आहे तो प्रत्यक्ष अनुभव या वारीमध्ये मी यांना दिसून दाखवतो आणि पाहायला लावतो। कारण की हे छोटे छोटे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांचं वयच काय आता खेळण्याचं बागडण्याचं। सगळे मला म्हणतात की महाराज हिचे छोटे छोटे विद्यार्थी, परंतु मला हे सर्व आळंदीकर मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, हे सर्व उत्साहित करतात की महाराज आपला हा वारकरी संप्रदाय ही सनातन धर्माची पताका तुम्ही वाढवतायत। आणि छोटे छोटे वारकरी विद्यार्थी बघा, त्यांच्या हातामध्ये मालिका आहे। ही मालिका भजनी मालिकेत हरिपाठ, काकड आरती, विष्णू सहस्रनाम, सकाळची प्रार्थना, संध्याकाळचा हरिपाठ हे सर्व विद्यार्थी घेत असतात आणि यांच्या मुखातून रोज ज्ञानोबा तुकाराम हे भजन सातत्यानं निघतं। म्हणजे यांचा उद्धार निश्चित आहे। परंतु या वारीमध्ये आपल्या पूर्वजांनी ही जी परंपरा लावून दिलेली आहे, माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा हा वेगवेगळ्या भागात महाराष्ट्राचा पुरताच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या जगाच्या बाहेर ज्ञानोबरायांचा सोहळा इथं गेलेला आहे। या सोहळ्यामध्ये कोणाला पत्रिकेची गरज नाही का काहीच नाही, पण तरीसुद्धा सर्व भाविकजण माझ्या माऊलींच्या या सोहळ्याकरता येतात। म्हणून ही बालगोपाळ मंडळी दरवर्षी, आता 4थं वर्ष या विद्यार्थ्यांचं आहे, दरवर्षी या वारीची वाट बघत असतात। कारण की या वारीमध्ये त्यांना या संतांची मादियाळी दिसती, या संतांचा वारसा, नियम, फडकऱ्यांचे नियम काय आहे, माऊलींचं भजन काय राहतं आहे, हे प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला भेटतं। तसे रोज विद्यार्थी माऊलींचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आळंदीमध्ये इंद्रायणीची आरती असेल किंवा माऊलींच्या मंदिरामध्ये हरिपाठ असेल, त्या हरिपाठाला पण सुद्धा हे विद्यार्थी असतात। आदरणीय ज्ञानेश्वर मंदिराचे कमिटीवर विश्वस्त असतील, सर्वच विश्वस्त मंडळी या विद्यार्थ्यांचं गुणवान गान गातात। आणि आता या वारीमध्ये तुला काय शिकायला मिळालं? वारीमध्ये हे शिकायला भेटलं की म्हणजे जे जुने लोक आहेत, म्हणजे जुने माणसं, ते भजन कशी करतात, पुन्हा त्यांचा ठेका कसा असते, पुन्हा ते म्हणजे अशी जुनी पिढीतून कशी दिंडी चालते, कशी माऊली कुठं जातात, हे मला या वारीतून शिकायला भेटते। नक्की। अजून कोणी छोटे वारकरी? तुला किती वर्ष झाली शिकतोय? मला 3। काय नाव तुझं? सार्थक सुनील शिंदे। बरं। आणि कुठलं आहेस? तुझं गाव कोणतं? माझं गाव नांदेड। नांदेडमधलं आहेस? बरं। आणि 3 वर्षांपासून शिकतोयस। तर ही छोटी छोटी सगळी मंडळी आहेत। तुझं नाव काय रे? गौरव। कुठून आला तू? तुझं गाव कोणतं? जळगाव। बरं। किती वर्षापासून शिकतोयस? 1। पहिलीच वारी आहे का तुझी आता ही? कसं वाटतंय मग तुला पहिल्यांदाच वारीत येऊन? छान। बरं। ही अशा पद्धतीची सगळी वारकरी मंडळी आहेत आणि त्यांनी या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे। आता तुम्ही हे आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करता, कधी त्या ठिकाणी तुम्ही पोचता? आधी पोचता का नंतर पोचता? आम्ही ज्ञानोबरायांच्या सोबतच चालत असतो। फक्त एवढं आहे, हे बालगोपाळ मंडळी लहान असल्यामुळे जास्त चेंगराचांगरी, म्हणजे वारकरी जास्त भाविक आहेत, त्या भाविकमुळे आम्ही थोडंसं नगराच्या पुढं चालत असतो। आम्हाला सर्वच महाराज मंडळी खूप मदत करते आणि आम्ही आता दशमीला बरोबर वाखरीला
आणि वाखरीच्या संध्याकाळी पंढरपूरला आम्ही दशमीला पोहोचतो. एकादशीला प्रदक्षिणा. जसं माऊलींचं जे काही नित्यनेम आहे तो वारसा आमच्या गुरुवारांनी आम्हाला शिकवलेला आहे. हरिभक्तपरायण परमपूजनीय कुरेकर बाबा असतील, परम कैलासवासी परमपूजनीय निवृत्ती महाराज भक्ती असतील, बोधे बाबा असतील आणि सद्गुरू श्री गुरु हैबत बाबांच्या ज्या मालिकेप्रमाणे ज्या नियमाप्रमाणे वारी आहे त्या नियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना पण तो वारसा मी शिकवत असतो. माऊलींनी आमच्याकडून हे सर्व करून घ्यावं हीच माऊली चरणी प्रार्थना. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अतिशय सुंदर अशी वारी तुम्ही करता आहात लहान मुलांची आणि त्याकरता आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. तुमच्या या वारीला खूप खूप शुभेच्छा. सगळ्या वारीकऱ्यांप्रमाणे दिंड्यांप्रमाणे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धरमपुरीमधून.